बर. हर्षदा तुमच्या शाळेतली ना हर्षदा? बर. आजपासून आपला क्लास या अगोदर झालाय स्नेहल? नाही. सिद्धी, माझा आवाज येतोय व्यवस्थित? येस सर. हा, तर आपला क्लास अगोदर झालेला नाही. म्हणजे आपण साधारणतः मे मध्ये आपले क्लास झालेलाच नसेल किंवा आपली ओळख जी आहे ती झालेली नसेल. आता थोड्या वेळापुरतं फक्त तुमचा जो व्हिडिओ आहे तो स्क्रीन जरा ऑन करा, म्हणजे जेणेकरून आपली ओळख होईल आणि मग त्यानंतर आपण जे आहे ते आपल्या विषयाकडे जे आहे ते जाणार आहोत. तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ऑन करा. स्नेहल, सिद्धी. हॅलो. हा, सिद्धीने केलं. स्नेहल, सिद्धी, तू कुठल्या गावातून जिल्ह्यातून आहे? आवाज येत नाही, अनम्यूट. हा, नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा या बर. गावामध्ये. स्नेहल, तू? धाराशिव जिल्ह्यातील वाघोली गावात. धाराशिव जिल्ह्यातील आहे. म्हणजे इकडे सिद्धी पण वेगळ्या त्या कोपऱ्यात आहे, इकडे धाराशिव मध्ये आहे, आणि मी पुण्याकडे आहेत. म्हणजे सगळे असे तीन दिशांकडून जे आहे ते आपण हे आहोत. तर आजपासून तुम्हाला इतिहास असेल आणि मराठी विषय असेल, तर तो जो आहे तो मी शिकवणार आहे. माझं नाव प्रमोद आहे, प्रमोद सर. तर तुम्हाला जे आहे तो इतिहास विषय आणि मराठी जो आहे तो विषय मी घेणार आहे, इयत्ता 9वी. ओके. तर आता तुम्ही व्हिडिओ ऑफ करू शकता. पुढच्या तासापासून काय करायचे की तुमच्या आज नसेल तर ठीक आहे, पण पुढच्या तासापासून साधारणतः काय करायचं की वही आणि पेन एक जो आहे तो जवळ ठेवायचा. की आपण अभ्यास करताना, गेल्या वर्षी तुम्ही 8वीला नव्हते का क्लासला जॉईन स्नेहल? होतो सर. मग माहित नाही का आपले क्लास झाले की 8वीला? हो होते. वेगळ्या हा, डिव्हाइस करत होते. हो, असं. हा, डिव्हाइस मधून असू द्या, पण आपली तशी ओळख आहे. कारण गेल्या वर्षी आपण 8वीला मी स्कॉलरशिपचे आपले मराठीचे याचे क्लास झालेले आहेत. थोडे कमी झालेत, पण आपली तशी आहेत की पहिलंच तुम्ही पहिल्याच वर्षी आहेत असं नाही. सिद्धी, तू? नाही, पहिल्याच वर्षी आले. बरं, सिद्धी पहिल्याच वर्षी आहे, काही हरकत नाही. की का बरं आपण क्लास किंवा ह्या तुम्हाला याची माहिती कशी मिळाली आणि तुम्हाला का बरं जॉईन व्हावं वाटलं किंवा या संस्थेमध्ये का आपण थोडंसं जरा कारण तुम्ही दोघीच आहात आणि आपण पुढे घेणार आहोत असं काही नाही. कारण आता जवळपास बरेच जण तुमची, कारण शाळा 15 जूनला सुरू होणार आहे. 15 बहुतेक नंदुरबार स्नेहलच्या तिकडे किंवा तुमची शाळा बहुतेक किती 20-25 तारखेला पण उघडू शकते. कारण तुमचं तिकडे हवा तापमान कसं आहे त्यानुसार बदल होऊ शकतो. म्हणजे कमी जास्त लवकर पण चालू होऊ शकतो किंवा वेळ पण लागू शकतो. म्हणजे जवळपास बरेच जण आज हे सुट्ट्यांवर आहेत आणि म्हणून बहुतेक कारण काय की बऱ्याच जणांची जी आहे ती उपस्थिती कमी असू शकते. काही हरकत नाही, पण आपण आपला जो तुम्ही वेळ देतायत, तुम्हाला शिकण्याची, तुम्हाला नवीन काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे आणि नक्कीच तुम्हाला त्यातून काही ना काही जे आहे ते नक्कीच शिकायला मिळणार आहे. बरं, का बरं तुम्हाला का बरं जॉईन व्हावं वाटलं किंवा याविषयी ऑनलाईन क्लास विषयी असं किंवा यू कॅटोफुल विषयीची कशी माहिती मिळाली किंवा काय कसं? स्नेहल, स्नेहल तर ऑलरेडी स्नेहल गेल्या वर्षापासून आहे. सिद्धी, तू सांग. हॅलो सिद्धी, आवाज येतोय माझा? येस सर. हा, तर तुला कशी माहिती मिळाली? मला आमच्या शाळेतून माझ्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं. हा, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये जे आहेत श्रेया आहे. ओके. हा, श्रेया काय कर,
तुमची जी खरे जी नावं असतात तर त्या नावाने शक्यतो काय करा एडिट करून किंवा तुझी बहीण असेल बहुतेक 10वीला वगैरे तर तिथे मग तुम्ही हे करू शकता तुझं प्लस तिचा ऑब्लिक असं अँड नावाने पण टाकू शकता तर हे बेटर राहील की जेणेकरून काय होईल आता एकदा तुझं नाव जे आहे ते मला माहिती झाले म्हणजे इथून पुढे काही गरज नाही पडणार पण तरी पण ते नाव जे आहे ते चेंज करू शकता हा तर बऱ्याच वेळा काय आहे की आपल्या शाळेमध्ये याची माहिती मिळाली असेल किंवा काय आता सर तुला सांग की गेल्या वर्षी तू जो क्लास पूर्ण अटेंड केला होता गेल्या वर्षी तर त्याचा काही तुला फायदा झाला का काय आहे कशा पद्धतीने तुला गेल्या वर्षी जे आहेत ते मार्क्स पण कसे मिळालेले आहेत त्याविषयी थोडक्यात सांग मार्क्स म्हटलं तर मला 93. ओके 93 काय बरं तुला कसं वाटले का गेल्या वर्षीचे जे क्लास आहे तुला नक्की त्याचा फायदा झाला का काय कशा पद्धतीने झाला किंवा काय थोडस सांगशील हा फायदा हं. तर झाला. रिव्हिजन पण होत होतं. शाळेत पण घेत होतो आणि ऑनलाईन क्लासमध्ये पण घेत होतो रिव्हिजन. शाळेमध्ये आणि आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये म्हणजे जसे शाळेमध्ये शिकवतात किंवा काय होतात त्याच्या व्यतिरिक्त तुला आपल्या या ज्या क्लासमध्ये गेल्या वर्षीच्या ज्या आहेत तर काय वेगळं काय वाटलं कारण शाळेमध्ये पण धडा असेल कविता असेल हे शिकवलं जात होतं आणि क्लासमधले याच्यामधला थोडासा फरक सांग की कोणतं जरा मला व्यवस्थित समजायला लागलं किंवा जे मला शाळेत समजलं नाही ते मला क्लासमध्ये तो जो टॉपिक असेल तो जो ती जी कन्सेप्ट असेल ती चांगल्या प्रकारे समजली घरी आल्यानंतर कसं हा तर शाळेमध्ये जो विषय जो तो पॉइंट आहे बघा ते समजत नव्हतं की ऑनलाईन क्लासमध्ये आल्यावरती आपल्याला समजत होते. म्हणजे काय की आपण बऱ्याच वेळा शाळेमध्ये काय की खडू फळा तुम्हाला जो आहे तो फळ्यावर पुस्तकातून जे आहे ते आपल्याला शाळेमध्ये सांगतात आणि बऱ्याच वेळा कधीतरी जर ICT बोर्ड वगैरे जर असेल प्रोजेक्टर असेल तर त्यावर कधीतरी आठवड्यातून साधारणतः तुम्हाला एखादा धडा किंवा काहीतरी तुम्हाला दाखवलं जायचं असं पूर्ण प्रत्येक धड्यावाईज तुम्हाला ICT वर जो आहे तो बऱ्याच शाळांमध्ये आता बऱ्याच शाळांमध्ये आला असेल पण काही शाळांमध्ये नसेल पण तर त्यामध्ये नाही इथे काय होतं की तुम्हाला तो जो धडा आहे तो स्क्रीनवर व्यवस्थित पद्धतीने जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसतो त्यानंतर तुम्ही जे महत्वाचं जे काही गोष्टी आहेत स्क्रीनवर दिसल्या तर तुम्ही त्या नोट डाऊन करू शकता नवीन नंतर जे आपले शिक्षक आहेत ते नवनवीन व्हिडिओज तुम्हाला त्या जे आहेत त्या त्या धड्याचे पाठाचे त्या घटकाचे जे आहे ते दाखवले जातात आणि त्यामधून काय होतं की आपल्याला जास्त माहिती जी आहे ती चांगल्या प्रकारे समजते रिव्हिजन होते आणि म्हणून आपल्याला तो विषय जो आहे तो अजून सोपा जातो म्हणजे नक्कीच तुम्हाला या वर्षी सुद्धा आणि गेल्या वर्षी जे 10वीला होते तर त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे मार्क्स जे आहे ते आलेले आहेत चांगल्या प्रकारचा रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे फक्त एवढं करायचं की क्लासमध्ये आल्यानंतर तुमचं पूर्ण वेळ जो आहे तो क्लास व्यवस्थित ऐकायचा आहे तुम्हाला जे प्रश्न वाटतात तो जो धडा होणार आहे तर त्यावर जे न समजलेलं आहे तर नक्कीच आपण शेवटला 5-10 मिनिटं जे ठेवणार आहेत तर त्यामध्ये तुम्हाला विचारायचं सर वाटलं की बो टाइम नाही मिळाला आज तर काय करायचे पुढच्या तासापासून काय करायचे की थोडंसं 5 मिनिटं अगोदर जॉईन करायचं आणि आपली प्रार्थना सुरू व्हायच्या अगोदर तर आपण तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच आपण घेणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला जे आहे ते त्याची तो धडा असेल तो पाठ असेल व्याकरणातला भाग असेल तर तो नक्कीच चांगल्या प्रकारे समजेल समजले यस सर. तर आज आपण जो आहे तो एक नवीन पाठाला जे आहे ते तुम्हाला सांगितलं की इतिहास आणि मराठी हा विषय जो आहे तो मी शिकवतोय आपले शक्यतो बहुतेक मे मध्ये जे सुरुवातीला जे क्लास झाले तर त्यामध्ये आपला क्लास जो आहे तो झालेला नसेल पण आता इथून पुढे जे आहे ते आपले क्लास होतील आणि तुम्हाला नवनवीन इतिहासाबद्दल असेल नागरिकशास्त्राबद्दल असेल मराठी विषयाचं जे आहेत तर नक्कीच चांगलं पद्धतीने जे आहे ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि नक्कीच यातून तुम्हाला जो आहे तो चांगल्या प्रकारे फायदा हा होणार आहे फक्त एवढं मात्र करायचं की तुम्ही
जे रोज शिकणार आहात, जो अभ्यास दिला जाईल किंवा जे आपलं काही घेणार आहोत, तर त्याचं वाचन तुम्हाला आता तर जवळपास 15 दिवस तुम्हाला शाळा नाही. मग जेवढं क्लासमध्ये होणार आहे जेवढं हे तर सोडवायचं, त्याचं वाचन करायचं आणि जे क्लासमध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत, इतिहासाचे घटनाक्रम आहेत, तर साधारणतः ते जे आहे ते तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचे, की जेणेकरून काय होईल की तुम्हाला ते त्याबाबत जे आहे तर चांगल्या पद्धतीने परीक्षेला एक तुमच्या स्वतःच्या नोट्स जे आहे टाचन जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला जे आहे ते तयार होईल आणि मग तुम्हाला अभ्यास करायला पण सोपा जाईल. म्हणून एवढं मात्र जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. समजले? तर आपला पहिला इतिहासाचा पाठ आहे इतिहासाची साधनं. लिखित ते दृकश्राव्य माध्यमापर्यंतचा प्रवास जो आहे ते इतिहासाचा. तर काय आहे बरं इतिहास? इतिहासाची साधनं काय आहे? आपण गेल्या वर्षी 8वीला पाहिलेलं आहे. तर थोडासा भाग. काय इतिहासाची साधनं म्हणजे काय? काय सांगता येईल मग? श्रेया, सिद्धी गेल्या वर्षी बघितलेलं आहे. पण काय भाऊ? इतिहासाची साधनं कोणती आणि कशा पद्धतीची आहे? इतिहासाची साधने हा, कोणती आहेत, कशा पद्धतीची आहेत, काय सांगता येईल? लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, हम्म. दृकश्राव्य साधने, ओके. अजून काय सांगता येईल? दोघींपैकी दोघींनी थोडे थोडे सांगा. काय इतिहासाची साधनं? साधनं म्हणजे काय? आता हे तर सांगितलं बरोबर पण साधनं म्हणजे नक्की काय? आता ते सांगितलं की पुस्तकात किंवा गेल्या वर्षी झालं असेल किंवा बघितलेलं असेल थोडक्यात. पण काय साधनं म्हणजे काय, की कशा पद्धतीचे काय याच्या इमारत बाबत? हा. इमारती, हम्म. स्मारके, स्मारके. बर. वास्तू, हा. इतिहासाचा वृत्तपत्रे. हा. आता सर्वप्रथम आपण इतिहासाची व्याख्या अगोदर आपल्याला हे समज पाहिजे. इतिहास म्हणजे काय? हिस्ट्री. व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री? इतिहास म्हणजे काय? कशाला घडून म्हटलं आता गेलेला काळ, इतिहास? हा. घडून गेलेला काळ, घडून गेलेला काळ म्हणजे तुम्ही जो गेल्या वर्षी जो 8वीला होतात बरोबर. मग 8वीचा जो आहे तो गेल्या वर्षी होता म्हणजे ते काय आहे? ते आता भूतकाळामध्ये गेलेला आहे. तो तुमचा काय झालाय? तो पास्ट झालेला आहे भूतकाळ. आणि तो जो आहे तो मग घडून गेलेला ज्या घटना आहेत त्याला आपण साधारणतः जे आहेत त्या घटना ज्या आहेत तो इतिहासामध्ये जमा होतो म्हणजे तो इतिहास होतो. साधारणतः त्याला इतिहास म्हटलं जातं. मग हा इतिहास कशा पद्धतीने आपण की त्या घटना किंवा तो क्रम असेल किंवा पाठीमागचं अगोदरचं जे जीवन आहे अगोदरच्या काळातलं जे आहे ते कशाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायला मिळतं? आता सुरुवातीला आपण पाहतोय साधनं, हा हे साधनं वगैरे पाहतो. आता गेल्या वर्षीचं साधारणतः तर तुमच्याकडे वही पुस्तकं पेन आहे बरोबर, या माध्यमातून असेल. त्यानंतर फोटोग्राफ्स आहेत. तुम्ही विविध कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता. विविध निबंध स्पर्धा असेल, क्रीडा स्पर्धा असतील बरोबर. त्यानंतर शाळेमधले विविध कार्यक्रम असतील, यामध्ये शाळेने काढलेले जे फोटोग्राफ्स आहे फोटो आहेत तर त्यातून तुम्हाला जे आहे तर काही वर्षानंतर साधारणतः तुम्ही फोटो पाहिले किंवा तुमच्या आई बाबांनी जर फोटो वगैरे सांस्कृतिक कार्यक्रमाचे वगैरे जर काढलेले असतील तर पुढे जाऊन तुम्ही काही वर्षानंतर ते पाहिल्यानंतर तुम्हाला तो काळ आठवतो. केव्हा? तुम्ही इयत्ता 8वीत इयत्ता 9वी मध्ये जे आहेत तर कशा पद्धतीने जे आहे तर तुमचं तुम्ही अभ्यास करत होता, कशा पद्धतीने तुम्ही खेळला असेल, कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला असेल, वक्तृत्व स्पर्धेत असेल, तर हे जे आहे ते तुम्हाला काय होतं त्याद्वारे त्या फोटोद्वारे जे आहे ते तुम्हाला लगेच ती आठवायला सुरुवात होते. आता फोटो वगैरे नसते तर काही कालांतराने आपल्याला सगळ्याच घटना ज्या आहेत त्या आठवतात का? नाही. तर ज्या चांगल्या आहेत किंवा ज्या मोठ्या घटना आहेत किंवा वाईट घटना आहेत अशाच काही ज्या घटना आहेत त्या आपल्याला लक्षात राहतात. आता सुरुवातीचा काळ आपण जर बघितला म्हणजे काय देवांचा रामायण महाभारत आता श्रीकृष्णाचा जन्म असेल किंवा काय हे आपण बघितले का? किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांना आपण बघितले का? नाही. पण यांच्याविषयीची माहिती का आपल्याला कशाद्वारे मिळते?
कशाद्वारे मिळते मग सांगा, कशाद्वारे मिळते? वास्तू, किल्ले, वास्तू, किल्ले, चित्रपट, चित्रपट, अजून काय? छायाचित्रे, छायाचित्रे. तर आता आपण पाहतो की रामायण महाभारत होऊन गेलं, किंवा आपण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे संत होऊन गेले. मग ज्ञानेश्वर महाराज आहे, नामदेव महाराज आहे, संत तुकाराम महाराज आहे, एकनाथ महाराज आहे. का बरं? आता यांना तर कोणी बघितलं नाही, मग यांच्या विषयीची माहिती आपल्याला कशातून मिळते? तर विविध पुस्तकांमधून. म्हणजे त्यांनी जे लिहिलेलं जे काव्य आहे, त्यांनी जे लिहिलेले अभंग आहेत, रचलेले अभंग आहेत. आता ज्ञानेश्वर महाराजांनी जी भगवद्गीता आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली, ती काय सांगितलेली? ती तोंडी सांगितली होती. मग नंतर तिचं लिखाण झालं, बरोबर. आणि या संस्कृत गीतेचं भाषांतर, ट्रान्सलेट, हे 11व्या वर्षी किंवा वयाच्या 21व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये केलं आणि त्याचं नाव दिलं भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, बरोबर. तर ती आहे. आणि ती ज्ञानेश्वरी नंतर त्या काळामधले मौखिक स्वरूपात, मग लिखित स्वरूपात जे आहे ते हळूहळू ती राहिली. आज आपल्याला माहिती झाली की ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ कसा होता, संत तुकाराम महाराजांचा संत तुकाराम महाराज कसे होते, त्यांचे अभंग कसे होते, त्यांचं जीवन चरित्र. तर या गोष्टींची माहिती आपल्याला मंदिर असतील, त्यांनी लिहिलेले पुस्तकं असतील, त्यांनी रचलेले अभंग असतील, ओव्या असतील, ग्रंथ असतील, तर याद्वारे आपल्याला त्याची माहिती मिळत असते. मग आता ते वेगवेगळे आहेत. मग लिखित आहेत, दृकश्राव्य साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत. हे आपण गेल्या वर्षी पण साधारणतः थोडं बघितलं आणि या वर्षी आपल्याला त्यामध्ये डिटेलमध्ये जे आहे ते त्याची माहिती पाहिजे आहे. तर अशा पद्धतीचं जे आहे ते इतिहासाची साधनं आहेत. मग ती कोणती आहेत? बदलत्या पद्धतीनुसार. मग इतिहासाचे बदलते स्वरूप, एका नव्या युगाची सुरुवात कशा पद्धतीची आहे? आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय असेल, प्रादेशिक असेल, बरोबर. मग आंतरराष्ट्रीय काय? तर जागतिक, वर्ल्ड मधले जागतिक घडामोडींचा भारतावरील प्रभाव कशा पद्धतीचा होता? राज्यस्तरीय, राज्यांतर्गत सामाजिक आणि राजकीय धोरणं. प्रादेशिक, स्थानिक पातळीवरच्या घडामोडी असतील. तर या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासापेक्षा आधुनिक काळातील साधने पूर्णपणे वेगळी आणि बहुआयामी होती. मग यामध्ये आता इतिहास काराची जी चार मुख्य, म्हणजे इतिहासाची जी चार मुख्य साधनं आहेत. लिखित आहे, मग वही पेन आपण म्हणतो, कागदावर नोंदवलेला इतिहास, बखर असेल, बरोबर. वाङ्मय आहे, ग्रंथ आहेत, भूजपत्र आहेत. भौतिक साधनं, भौतिक साधनं काय आहेत? तर स्पर्शातून आणि वस्तूंमध्ये उलगडणारा इतिहास. मग काय? नाणी, बरोबर. तर शिवकालीन आपण पाहतो की नाणी आहेत, चलनी नोटा आहेत आपण. तर यावरून आपल्याला सांगतात. आता मौखिक साधनं काय आहेत? पिढ्यानपिढ्या लोकांच्या मुखी असलेला इतिहास. मग विविध पद्धतीचे अभंग आहेत, हरिपाठ आहे, गवळणी आहे, भारुडा आहेत, पोवाडे आहेत. तर हे काय आहे? तोंडी स्वरूपातले, त्याला मौखिक साधनं म्हटलं जातं. दृकश्राव्य साधने म्हणजे काय? तर कॅमेऱ्यामध्ये टिपलेली जिवंत इतिहास, आपण फोटोग्राफ्स म्हणतो, चलचित्रपट म्हणतो, ब्लॅक अँड व्हाईट. सुरुवातीला व्हिडिओ तयार केले असे, आता तर डिजिटल झालेले आहेत, म्हणजे कलर. सुरुवातीचे ब्लॅक अँड व्हाईट वगैरे आहेत, किंवा कॅसेट्स वगैरे आहेत, राईट. तर त्यामध्ये जे सुरुवातीचे जे गायक होते, जे शाहीर होते, त्यांनी गायलेलं, त्यांनी म्हटलेलं जे आहे ते रेकॉर्डिंग स्वरूपात, व्हिडिओ स्वरूपात आपल्याला जी आहे. तर अशा प्रकारची चार मुख्य साधनं जी आहेत ती इतिहासाची आपल्याला पाहायला मिळतात. यांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. तर पहिलं साधन कोणतं आहे? नोंदी आणि दस्तऐवजांचा महावृक्ष, त्याला लिखित साधनं म्हणतात. लिखित म्हणजे काय? मग त्यामध्ये कोणकोणते येतात? तुम्ही जर साधारणतः वही पेन तुमच्याकडे असेल तर इतिहासाची मुख्य चार साधने लिहून घेत असेल, लिहिताय तुम्ही? हो. तर थोडक्यात लिहून घेत चला, की जेणेकरून तुमच्या पण लक्षात राहील. इतिहासाची मुख्य चार साधने: लिखित, भौतिक, मौखिक आणि दृकश्राव्य. असं थोडे एक एक दोन दोन ओळी सोडून लिहा की लिखित साधनामध्ये काय येतं, भौतिक साधनामध्ये काय येतं, दृकश्राव्य साधनामध्ये काय येतं. तर याची तुम्हाला माहिती व्हावी यासाठी. झाले? हो.
हां, तुम्हाला जर लिहायचं असेल किंवा नसेल राहिलं असेल तर मला सांगत चला, की जेणेकरून हां, लिखित साधनं मग वृत्तपत्र असतील, नियतकालिका आहेत, वर्तमानपत्र आहेत, बरोबर. मॅगझिन आपण म्हणतो, बुलेटिन, साप्ताहिक आहे, मासिक आहे, त्रैमासिक आहे, सहामाही आहे, वार्षिक आहे, बरोबर. त्यानंतर रोजनिशी आणि पत्रव्यवहार. रोजनिशी दैनंदिन टाचन, दैनंदिन ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे जीवनचरित्र आपण पाहतो की बऱ्याच वेळा स्वतःच लिहिलेलं आपण नोंदी असतो, टाचनवही असते, वैयक्तिक त्यातला दृष्टिकोन. आता सरकारी गॅझेट आणि ग्रंथ, मग विविध, मग रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, विविध प्रकारचे सरकारचे गॅझेट आहेत. तर हे जे आहे ते एक प्रकारचे डॉक्युमेंट्स, हे पत्र जे आहेत ते अधिकृत प्रकारचे आहेत. त्यानंतर टपाल तिकीट आहे. आता तिकीट हे तर आपल्याला, तुम्हाला आता माहिती आहे की नाही माहित, टपाल खात्यातली जी तिकीट आहेत 5 रुपयाचं, 10 रुपयाचं, त्यामध्ये विविध पद्धतीचे जे फोटोग्राफ्स आहेत, जे थोर महापुरुषांचे चित्र आहेत, विविध प्रकारचे, मग सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चिन्ह हे टपाल खात्यावर आपल्याला पाहायला मिळतात. आपण तुमच्या हातात जर आपण नोट्या पाहिल्या, 500च्या असेल, 100ची असेल, 200ची असेल, 50ची असेल, तर त्यावर विविध प्रकारचे जे आहेत ते चलनी नोटांवर तुम्हाला ऐतिहासिक पुरावे, मग सारनाथ असेल, त्यानंतर वेरूळ अजिंठ्याचं मंदिर असेल, बरोबर, हम्पी येथील सूर्य मंदिर आपण पाहतो बऱ्याच, इंडिया गेट असेल, गेटवे ऑफ इंडिया असेल, विविध पद्धतीचे जे आहेत ते इतिहासात त्या नोटांवर, चलनी नोटांवर तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात. अभिलेखागारातील कागदपत्रे, मूळ ऐतिहासिक पुरावे, आपण पाहतो की या गोष्टी तुम्हाला जे आहेत त्यातून तुम्हाला त्या काळातील, आता आपण पाहतो की तेच सोडा, आता आपण आपले जे आजोबा आहे, पणजोबा आहेत, त्यांच्या पूर्वज जे आहेत, तर या पूर्वजांची माहिती आपल्याला कशामधून मिळते? वंशावळी मिळते. घराचा सातबारा असेल किंवा फेरफार असतील किंवा काही सुरुवातीचे आपले कागदपत्र असतील घराची, तर त्यामध्ये तुम्हाला काय मिळतात? आपले जे पूर्वजांविषयीची माहिती तुम्हाला त्यातून मिळत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत? लिखित साधनांमधल्या आहेत. समजले का? लिहिलंय सर्वांनी? येस सर. हा, काही तुम्हाला काही प्रश्न आहे याच्यात? नो सर. नो तुम्हाला सर. एक मी आता 2 मिनिटाचा एक व्हिडिओ दाखवतो, की जेणेकरून त्यामध्ये बघा एकदा की या पाठातलं माहिती थोडक्यात तुम्हाला समजेल. मग की थोडं रिवाइज आपल्याला करता येईल आणि तुम्हाला पण अजून व्यवस्थित समजेल. प्रस्तावना व लिखित साधने भाग 1. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाची साधने म्हणतात. मुलांनो, यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासलाय. त्यामध्ये आपण वैदिक किंवा हडप्पा संस्कृती, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या वेगवेगळ्या कालखंडातील घटनांचा अभ्यास केलाय. परंतु यावर्षी आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातून सन 1961 ते 2000 पर्यंतचा भारताचा इतिहास शिकणार आहोत. या पाठ्यपुस्तकातून आपला नुकताच स्वतंत्र झालेला देश विकासाकडे कशी वाटचाल करतोय याचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाची साधने या पाठात आपण इतिहासाचा अभ्यास करण्याची आधुनिक साधने बघणार आहोत. ही साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत आणि ती साधने अशी: 1. आवाज लिखित येतो साधने, तुम्हाला व्यवस्थित? 2. भौतिक साधने, 3. मौखिक साधने आणि 4. दृकश्राव्य साधने. मुलांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रथम इतिहासाची माहिती कोणत्या साधनांद्वारे मिळते ते बघणं गरजेचं असतं. आधुनिक काळात इतिहासाचं लेखन करीत असताना आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व साधनांची दखल घ्यावी लागते. त्यांची मदत घेऊनच इतिहासाचं लेखन करता येतं. इतिहासाच्या वरील साधनांची आपण सविस्तर माहिती घेऊयात. नंबर 1. लिखित साधने. मुलांनो, या आकृतीत दिसत आहेत ती सर्व इतिहासाची लिखित साधने आहेत.
लिखित म्हणजे छापलेले किंवा हाताने लिहिलेले साहित्य होय. यामधील वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोश वाङ्मय ही छापील साधने होत. तर रोजनिशी म्हणजे डायरी, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे हे हाताने लिहिलेले साहित्य होय. यामध्ये आणखी काही लिखित साधनांचा समावेश होऊ शकतो. उदाहरणार्थ शासकीय आदेश, शासनाने काढलेली फरमाने, करारनामे, तहनामे, आपापसातील पत्रव्यवहार यांचा समावेशही लिखित साधनांमध्ये होतो. परंतु आपण या ठिकाणी आधुनिक इतिहासाच्या साधनांचा विचार करणार आहोत, म्हणून आपण वरील लिखित साधनांची माहिती घेऊयात. कोश वाङ्मय. कोणत्याही गोष्टींचा अभ्यास करीत असताना जिज्ञासू अभ्यासकांना, संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना जरुरीचे संदर्भ अल्प वेळात आणि थोड्याशा प्रयत्नाने शोधण्याचे विश्वसनीय साधन म्हणजेच कोश किंवा कोशवाङ्मय होय. मराठी विश्वकोश आणि ज्ञानकोश तसेच संस्कृतिकोश, समाज विज्ञान कोश असे अनेक कोश उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषेतील एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा कोश महत्त्वाचा मानला जातो. विज्ञान, राजकारण, मनोरंजन, साहित्य या सर्व विषयांची आणि त्यात योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींची अधिकृत माहिती आपल्याला कोश वाङ्मयातून मिळते. कोशांमध्ये सर्व विषयांची प्राथमिक माहिती तर असतेच, पण अधिक सखोल माहिती कुठे मिळू शकेल त्या पुस्तकांची नावेही दिलेली असतात. थोडक्यात समजलंय का? आधुनिक आणि लिखित साधनं जी आहेत ती कोणत्या कशा पद्धतीची आहेत, त्यांच्या विषयीची थोडक्यात माहिती. म्हणजे हो, एक तर आपण स्क्रीनवर घेतली, त्यानंतर आपण व्हिडिओद्वारे तुम्हाला हे की एक तर फक्त ऐकलंय, त्यानंतर तुम्हाला मी दाखवलं पण आहे, त्यानंतर विविध चित्र फित आणि फोटोंद्वारे जो आहे ती तुम्हाला तो घटक व्यवस्थित चांगल्या प्रकारे जो आहे तो समजलेला असेल. तर अशा पद्धतीचे जे आहेत, तर इतिहासाची लिखित साधनं कशा पद्धतीची आहे किंवा काय आहेत, तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओ द्वारे जी आहे ती घेतलेली आहे. आता पुढे पाहूया. नाही समजलं किंवा एखादा भाग रिपीट करायचा असेल तर सांगायचा. पुढं आपण सावकाश जाणार आहोत, जास्त घाई आपल्याला करायची नाही. माहितीचे दोन ध्रुव, संस्थात्मक वारसा विरुद्ध दैनंदिन स्पंदन, अशा पद्धती. स्क्रीन दिसते का? नो सर. एकच मिनिट. कसं काय दिसत नाही? मी स्क्रीन तर शेअर केली. दिसते? सर हो, दिसते. तर राष्ट्रीय, अरे काय तर नाही दिसत का? परत लेफ्ट झालंय. का बरं? शेअर तर केली मी, पण स्क्रीन झूम का होत नाही? सर आपका आवाज नहीं आ रहा है. हा, आवाज येतो. आवाज विशाल मराठी येतो मला. हा, येतोय आवाज आता? आणि स्क्रीन पण व्यवस्थित दिसते का? हो. येस यस सर. सर. यस सर. विशाल एवढा लेट का जॉईन झाला? लेफ्ट का होते काहीतरी का? मी दुसऱ्या क्लासला होती सर. तुझं नाव काय आहे? म्हणजे इथे तुझ्या तुझं खरं नाव काय आहे? इथे विशाल चौधरी बरोबर आहे तुझं नाव? नाही, विशाखा आहे सर. काय आहे? विशाखा. विशाखा. हा, तरी मी आवाजानेच लगेच कळलं. हा, विशाखा नाव तिचे जे आहे तर ते आपलं
करायची थोडस तुम्हाला नंतर मॅम किंवा एकदा मॅडम कोण जे आहे ते विचारून घ्या की नाव कसं चेंज करायचे किंवा काय, तर तुम्ही टाकू शकता. आणि आपल्या भावाचं जर नाव असेल किंवा तुमचा भाऊ 8वीला असेल किंवा 10वीला असेल, तो पण क्लास करत असेल, तर ऑब्लिक तुम्ही अँड टाकू शकता. बरोबर, विशाखा ऑब्लिक तुझ्या भावाचं बहिणीचे जे नाव असेल किंवा श्रेया अँड स्नेहल किंवा असं पण टाकू शकता की जेणेकरून समजेल. हा, तर पुढे राष्ट्रीय अभिलेखागार म्हणजे जे एक दस्तऐवज गव्हर्नमेंटचा जो असतो, तसं आपल्या भारत देशामध्ये जे आहे ते एक प्रकारचं सगळे ऐतिहासिक दस्तऐवज पूर्ण देशातलं एक कोशागार लेखागार आहेत, नॅशनल अभिलेखागार, की ज्यामध्ये पूर्ण भारतामधील इथे दिले की आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे. म्हणजे आपलं महाराष्ट्रातील असेल, तुमच्या जिल्ह्यातील असेल किंवा राज्यातील असेल, पूर्ण देशातले ज्या राज्यांमधले, गावांमधले, जिल्ह्यांमधले ज्या ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत, त्या ऐतिहासिक ज्या घटनांचा जो दस्तऐवज आहे तो राष्ट्रीय अभिलेखागार या ठिकाणी आहे. ते त्याचं ऑफिस कुठं आहे? नवी दिल्ली, म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे. हे जे कार्यालय आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांचं जतन करण्याचं सर्वोच्च केंद्र हे जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. पुढे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI, तर 1953 पासून प्राथमिक सोर्स जो इथे मानला जातो, देशभरातील महत्वाच्या घटनांचे तपशील, छायाचित्र आणि आर्थिक वैज्ञानिक लेख पुरवणारी ही मुख्य संस्था आहे. यामध्ये 1990च्या दशकात उपग्रह प्रसारण आणि सॅटेलाइट ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो पाहतो. तुम्ही जर आता तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तुम्हाला वाटलं की राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीचे विषयीची माहिती काढायची, तुम्ही गुगलवर टाईप केलं तर लगेच त्या विषयीची माहिती तुम्हाला विकिपीडियामध्ये मिळेल. मग त्या राष्ट्रीय अभिलेखागारमध्ये तुम्हाला एखादी माहिती तुम्हाला शोधायची असेल, तर तुमच्या जिल्ह्याविषयीची किंवा तुमच्या राज्यामधली जर एखादी घटना किंवा एखाद्या इतिहासकाराची किंवा पुरुषाची माहिती लागत असेल, तर तुम्हाला त्यामध्ये जे आहे तर गुगलवर गेल्यानंतर विकिपीडियावर साधारणतः तुम्हाला मिळू शकते. म्हणजे एक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सॅटेलाइट ब्रॉडकास्टचा वापर करून या ज्या ऐतिहासिक घटना ज्या आहेत ते तुम्हाला त्याची माहिती जी आहे ती मिळते. मग त्याचे फोटोग्राफ्स असतील, आपण पाहतो. आता तुम्हाला जर एखाद्या शहरामध्ये वगैरे जायचं आहे आणि आपल्याला पाहतो की आपल्याला पत्ता जो आहे तो शोधायचा आहे, पण आपल्याला आणि गाडीत जायचं, तर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी चौकात जाऊन तिथे कोणाला विचारत नाही. जर कोणाला विचारलं तर तो चुकीचा पण सांगू शकतो. मग आता नवीन तंत्रज्ञान काय आहे? गुगल मॅप, सॅटेलाइट, म्हणजे उपग्रहांद्वारे आपण काय करू शकतो, अचूक त्या ठिकाणी नकाशाद्वारे आपण त्या पत्त्यावर आपण पोहोचू शकतो ना. अशाच मग त्यातला फोटो सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल, त्याची माहिती सुद्धा साधारणतः तुम्हाला पाहायला मिळेल. ते 1990च्या दशकात हे उपग्रहाचं प्रसारण झालं आणि सॅटेलाइट ब्रॉडकास्ट या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे टपाल तिकिटे, कागदाच्या तुकड्यावरील मोठा इतिहास. आता तुम्ही बऱ्याच वेळा पोस्ट खातं पाहिजे सगळ्यांना, पोस्टामध्ये गेलायत कधी टपाल पत्र बघितलंय? नाही. आपल्याला काय आहे की आपल्याला आधार कार्ड आलं असेल, तुमचं बँकेचं ATM कार्ड आलं असेल किंवा अशाच घटना जेव्हा येत होतं तेव्हा पोस्टमन तुम्हाला साधारणतः तुमच्या घरी किंवा तुमचे आई बाबा त्या पोस्टातून घेऊन येत असेल, एवढंच आपल्याला माहिती आहे. बरोबर, तर सुरुवातीला जे आहे ते पत्र असायची. आता साधारणतः गव्हर्नमेंटची जी सरकारी कार्यालयातली जी पत्र आहेत तर साधारणतः तुम्हाला पोस्टामध्ये पाहायला मिळतील. पण हे पत्र पाठवण्यासाठी छोटे छोटे तिकीट जे आहे ते असायचे. मग महात्मा गांधीचं असेल, नेताजी सुभाषचंद्र बोस असेल, जे इतिहासामधले थोर पुरुष घडून गेलेले आहेत, तर यांच्याविषयी जे आहेत तर ते स्मरण म्हणून त्या काळातले एक प्रकारचे स्मरण म्हणून ते जे आहे ते त्या तिकिटावर त्यांचा फोटो जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. इथे स्क्रीनवर जर पाहिलं असेल तर थोडक्यात तुम्हाला एक आयडिया येईल की टपाल तिकिटे म्हणजे स्वतः काही बोलत नसले तरी इतिहासकार त्यांना बोलते जे आहे ते साधारणतः करतात. आकार आणि रंग बदलत्या काळात आणि छपाई तंत्रज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. विविध वैविध्य राजकीय नेते असेल, फुलं असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, तर यांच्याविषयीची तिकीटं तुम्हाला त्या काळात साधारणतः टपाल खात्याकडून
प्रसिद्ध झालेले पाहायला मिळतात. मग आपल्या सैन्य दलाविषयीचे सुद्धा असू शकतात. 75 मग ऐतिहासिक टप्पे, महत्वाची रौप्य म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाले, 75 50 वर्ष झाले, 75 झाले, 100 झाले. तर हे जे वर्ष साजरी करण्यासाठी जे आहेत, तर विशिष्ट एका प्रकारची जी टपाल तिकीट जे आहे ते साधारणतः पब्लिश केले जातात, प्रसारित केले जातात, तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपल्याला तुम्ही जर बघितले तर तुम्हाला बऱ्याच वेळा हे टपाल तिकिटे पाहायला मिळतील. हा विशाखा, तुला प्रश्न विचारायचा होता काही? कोणाला काही विचारायचं होतं? हॅलो. नो सर. नाही आता मग कोणीतरी आवाज दिलता. हा, हे टपाल तिकीट तुम्ही बघितलेत कशा पद्धतीची होती किंवा काय पोस्टात जाऊन? नाही. तर इथे दाखवतो साधारणतः तुम्हाला कशा पद्धतीची टपाल तिकीट जी आहेत तर असायची साधारणतः. बघा, सुरुवातीच्या काळातली ही जी जुने आहेत, तर यावरून साधारणतः ते कोणत्या वर्षाचं आहेत तर हे कळतं. इथे जय हिंद दिले बघा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 हे पोस्टाचं साधारणतः तिकीट आहे, की त्या त्या काळातली एक ऐतिहासिक माहिती तुम्हाला व्हावी, त्या एक पुरावा म्हणून त्या काळातला आपल्याला पाहायला मिळते. विविध पद्धतीची ही 5, 10 त्यानंतर ऐतिहासिक वास्तू आहेत, तर त्यांच्याबद्दलची तुम्हाला साधारणतः ही तिकीटं जी आहे ते पाहायला मिळतील. तुम्ही जर गुगलवर गेलात तर विविध पद्धतीचे तुम्हाला हे टपाल तिकीट जे आहे ते पाहायला मिळतील. हे एक तिकीट साधारणतः तुम्हाला पाहायला मिळतं 5 रुपये, 10 रुपयाची तिकीट. जेव्हा तुम्ही काही पोस्टाने पाठवणार आहेत तर तुम्हाला अशा पद्धतीची तिकीट जी आहेत ती त्याच्यावर चिटकवली जातात. हे 500 रुपये पहा, अक्षय ऊर्जाचं आहे. ही जी तिकीट आहेत तर ही टपाल खात्याची आहे. आणि यावरून काय कळतं की हे जे तिकीट आहेत तर ते कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात जे आहेत ते साधारणतः पब्लिश झालेले आहेत, कशा शी रिलेटेड हे तिकीट आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. 29/5/1953 एव्हरेस्टचा विजय साधारणतः दिलेला आहे. तर हे आपल्याला जे आहे ते या तिकिटाचं ऐतिहासिक एक ज्या घटना आहेत तर या त्याचा एक पुरावा, एक साधन म्हणून आपल्याला या घटना ज्या आहेत ते पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आहे. हे जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः टपाल पत्र लिहिण्याचं हे लिफाफा पत्र आहे. आता आपण साधारणतः मराठी व्याकरण, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये हे पाहतो, पण प्रत्यक्षात मात्र टपाल खात्याचं जे पत्र आहे ते कशा पद्धतीचं आहे तर याविषयीची सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे हे टपाल खात्याचे इथे आहेत, हे पत्र आहे. असं मागच्या साईडला पूर्ण ब्लँक आहे ते त्यावर लिहायचे, इथे पण लिहायचं असं. इथे प्रतिप्रेक्षक, पिनकोड ज्याला पाठवायचं ते. तर या घटना अशा प्रकारे हे सुरुवातीचं जे पत्र आहेत तर हे तुम्हाला पाहायला मिळायचं. आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे शाळेत होतो तर तेव्हा आम्हाला ह्या गोष्टी माहित आहे, म्हणजे तोपर्यंत होत्या साधारणतः 2005-6 मध्ये साधारणतः या टपाल खात्याविषयीचे जे आहेत ते आम्ही तिकीट पत्र हे जे आहे ते पाहिलेले आहेत, किंवा पाठवण्याचे आपले आई बाबा जे असतील, आजी आजोबा असतील, तर यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचे पत्र व्यवहार जो आहे तो व्हायचा. सुरुवातीला काही फोन किंवा अशा पद्धतीचं नव्हतं, तर पत्राद्वारे जो आहे ती देवाणघेवाण, पत्राद्वारे माहिती एकमेकांशी बोलणं जे आहे ते व्हायची. खाली खुशाली जी आहे ती साधारणतः ते मिळायची. कळालंय तुम्हाला टपाल खात्याविषयीची माहिती हो सर. किंवा Yes, तिकीट? sir. जागतिक स्तरावर अभ्यासक जाल कपूर, आता हे जे इतिहासकार आहेत तर या इतिहासकाराचे जाल कपूर आहेत, तर ते टपाल तिकीट संग्राहक म्हणून ठेवलेलं आहे साधारणतः. तर या इतिहासकाराची माहिती साधारणतः त्या टपाल तिकिटावर दिली. 1977 मध्ये भारत सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीट प्रसिद्ध केलेलं आहे. तर काय आहे मग सुरुवात, मुंबई पारशी कुटुंबात यांचा झाला. संस्थापक होते भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक. म्हणजे हे जे टपाल तिकीट प्रसिद्ध करायचं
किंवा तयार करण्याचे जे संस्था होती, तर त्याचे हे हेड होते, म्हणजे त्याचे मुख्य अध्यक्ष आपण म्हणतो संस्थापक. एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना यांनी साधारणतः केलेली आहे. संपादक इंडियन स्टॅम्प जनरलचे संपादक. स्टॅम्प योगदान काय, तर या छंदाला शास्त्रीय स्वरूप दिले आणि भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर साधारणतः यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे. मग एक तिकीट गोळा करून ठेवणे, त्याचा संग्रह करणे हा एक प्रकारचा छंद आहे आणि याला शास्त्रीय एक प्रकारचं जे आहे ते स्वरूप देण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि या टपाल तिकिटांचा अभ्यास एक जागतिक स्तरावर कशा पद्धतीने व्हावा, तर ह्याचा अभ्यास करणारे हे जे जाल कपूर आहेत. सन्मान 1977 आणि मग त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून 1977 मध्ये भारत सरकारने त्यांच्यावर टपाल तिकीट प्रसिद्ध केलेलं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर, संभाजी महाराजांवर टपाल तिकीट प्रसिद्ध झालेले आहेत. त्या त्या काळात त्या त्या वर्षी जर एखादी काही ऐतिहासिक घटना घडलेली असेल किंवा काय, तर हे टपाल खातं भारताच्या हे जे टपाल खातं आहे तर तशा पद्धतीचं त्याचा सन्मान म्हणून हे तिकीट प्रसिद्ध केलं साधारणतः जातं. तर तुम्ही जर गुगलवर पाहिलं तर साधारणतः 2025-2024 मध्ये कोणतं टपाल तिकीट लेटेस्ट पब्लिश झालेलं आहे टपाल खात्याकडून, तर तुम्हाला त्याची माहिती साधारणतः मिळेल. भौतिक साधने स्पर्शातून उलगडणारा इतिहास. मग नाणी, राजमुद्रा ही राज्याची अर्थव्यवस्था आणि धोरण साधारणतः तुम्ही पाहता की त्या त्या काळातले, आता आपले आजी आजोबा असतील तर आजी आजोबांच्या काळामध्ये जे आहेत, आता तुम्ही कोणकोणते आता चलन पाहिलेले आहेत मला सांगा बरं. कोणी कोणी कशा कोणते? 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 20, 50, 100, 200, 500 आणि 1000. तर 1000ची नोट साधारणतः तुम्ही बघितली की माहित नाही, किंवा 2000. तर अशा पद्धतीची जी आहे ते साधारणतः आपल्याला चलनी पाहायला मिळतं. मग 10चा कॉईन आहे, 20 रुपयाचा कॉईन आहे. आता विविध पद्धतीचे कॉईन्स साधारणतः तुम्हाला आले असतील या पद्धती. पण सुरुवातीला कसे असायचे? 5 पैसे असायचे, 25 पैसे, 50 पैसे. तर या नाणी साधारणतः आता स्टीलची कॉईन आहे, पण सुरुवातीला जे आहेत तर अल्युमिनियमचे जे आहेत ते कॉईन असायचे, जर्मन आपण म्हणतो की साधारणतः तशा पद्धतीचे. तर या जे आहेत सुरुवातीच्या नोटा कोणत्या, मग तो गव्हर्नर आल्यानंतर त्या नोटा छापण्याचं जे आहेत मग त्याचं वर्ष, आपण तुम्ही रुपयाचा 2 रुपयाचा जर कॉईन बघितला तर त्यावर विविध पद्धतीचं शिक्का तर असतो. मग पहिलं सुरुवातीला काय असायचं? धान्य असायचं, गव्हाचं चित्र असायचं, तांदूळाचं चित्र असायचं. आता भारतीय राजमुद्रा आहेत, बरोबर, किंवा आपण म्हणतो की थंब सारखे साधारणतः तुम्हाला 1 रुपयाच्या कॉईनवर तुम्हाला दिसेल. तर त्या काळात त्याच्यावर इयर पण दिलेले आहेत. तर हे काय आहे? ते एक भौतिक साधनं आहेत, तर त्यावरून तो इतिहास, एक प्रकारची माहिती तुम्हाला जी आहे ती मिळालेली असते. मग चलनी नोटा असतील, नाणी असतील, तर ही त्या त्या काळात जे आहे ते घडून गेलेले आहेत. आपण पाहतो की साधारणतः शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस शिवकालीन नाणी प्रसिद्ध करण्यात आली होती होऊन. तुम्ही 4थीच्या इतिहासात अभ्यासलेला असेल, बरोबर. आहे की नाही? विशाखा, स्नेहल, सिद्धी वाचलंय का याबद्दल? हो. हा, बरोबर. आता पुढे आहेत प्रार्थना स्थळ, आधुनिक स्थापत्य, म्हणजे जी ऐतिहासिक मंदिरं आहेत, बरोबर. तुम्ही आता बऱ्याच वेळा आपण कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर असेल, त्यानंतर पंढरपूरला गेला तर तिथलं प्राचीन मंदिर आहे, अजिंठा वेरूळ लेणी या ठिकाणचं आहे, नाशिकला गेला तर काळाराम मंदिर आहे. म्हणजे ही जी मंदिरं आहेत तर त्या त्या काळातील सुरुवातीच्या काळातला एक ऐतिहासिक पुरावा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर तुम्ही गड किल्ल्यांवर गेला तर तिथे शिलालेख आहे. बऱ्याच गावांना साधारणतः राजवाड्यासारखं स्वरूप आहे, म्हणजे चारी बद्दल तटबंदी आहेत, वेस आहेत, त्यावर शिलालेख लिहिलेला आहे. तर त्या कोणत्या काळातील आहे, कोणत्या राजाच्या काळातले आहे, जहागीरदाराच्या काळातले आहेत, तर याविषयीची माहिती तुम्हाला त्या शिलालेखावरून जी आहे ती मिळालेली असते, आहे की नाही. त्यानंतर अजून काय बरं? भौतिक साधनामधून तुम्हाला हाताने स्पर्श करणाऱ्या गोष्टी तिथे 3 नंबर दिले बघा. साडी दिलेली आहे की नाही, लॅम्प दिलेला आहे.
मग त्या काळाचा पोशाख साधारणतः. आता आजी आजोबा तुमचे पंजोबा वगैरे जर विचारलं तर त्या काळी त्यांचे राहणे खाण्याचे किंवा परिधान करण्याचे कपडे जे आहेत ड्रेस कोड कशा पद्धतीचे असायचा. सुरुवातीला आता आपल्या मुलींमध्ये सुरुवातीला पंजाबी ड्रेस असायचा. आता जनरली आपण पाहतो की फॉरेन कंट्रीचं आपल्याकडं जास्त फॅड आलेले की जीन्स टॉप या गोष्टी ज्या आहेत. पण सुरुवातीच्या अगोदरचे जर केले तर तुमच्या आई किंवा आजी यांचा जर ड्रेस वगैरे कशा पद्धतीचा आहे तर त्या काळातली ती ओळख एक प्रकारची तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर दागिने, आताचे दागिने मॉडर्न स्वरूपातले आहेत, सुरुवातीच्या काळातले दागिने कशा पद्धतीचे होते. तर यावरून आपल्याला त्या काळातला एक जी आहे ती माहिती तुम्हाला या भौतिक गोष्टीमधून साधारणतः तुम्हाला माहिती होती. समजले का भौतिक साधनं? काही प्रश्न आहे? हा, तर आपण नाण्यांविषयीची माहिती पाहत होतो. बघा, नाण्याचे अंतरंग, एका नाण्याची गोष्ट आपण पाहतो. वापरलेला धातू, तत्कालीन आर्थिक स्थितीचे निदर्शक. आता सुरुवातीला जे धातू वगैरे पाहिजे की सुरुवातीला कसे असायचे, अल्युमिनियमचे असायचे कॉइन्स, बरोबर. 5 पैसे, 25 पैसे, 50 पैसे या गोष्टी तुम्हाला पाहिजे. आता पाहतो आपण कशाचे, स्टील स्वरूपात साधारणतः तुम्हाला कॉइन्स पाहायला मिळतात किंवा आपण एक प्रकारचे गोल्डन टाईप एक प्रकारचे तुम्हाला पितळी एक प्रकारची पाहायला मिळते. आता आपल्याला तुम्हाला थंब पाहायला मिळतो. पण 1970 हा रुपया जो होता, 1 रुपया, त्यानंतर गव्हाची चित्र होती, गव्हाची ओंबी. 1970च्या दशकात शेती आणि शेतकऱ्यांचे महत्व त्या कॉइनवर दर्शवलेले आहेत. यातून काय संदेश येतो तर अनेक नाण्यांवरून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा किंवा अन्न सुरक्षिततेचा संदेश यामध्ये साधारणतः दिलेला आहे. छपाई करणारी संस्था कोणती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याचं मुख्यालय कोठे आहे? मुंबईला. आणि वापरलेला मग त्या काळातली जी आर्थिक त्यांची स्थिती होती तर त्यावरून तुम्हाला हा रुपया जो आहे तो त्याची पलीकडली बाजू साधारणतः राजमुद्रा असायची, बरोबर, 4 आणि त्या खाली सत्यमेव जयते अशा पद्धतीचे असायचे. आताचे कॉइन ह्या सुरुवातीच्या अशा पद्धतीचा कॉइन बघितलाय का तुम्ही केव्हा? श्रेया, विशाखा बघितलेत? बऱ्याच जणांना काय असतो, छंद असतो विविध पद्धतीचे 5 रुपयाचे कॉइन, 10 रुपयाचे कॉइन, 20 रुपयाचे कॉइन्स संग्रहित करण्याचे. नोटा असतील 1 रुपयाच्या, 2 रुपयाच्या, आहे की नाही? तुमच्या आजी आजोबांना तुम्ही जर विचारलं तर साधारणतः तुम्हाला माहिती होईल की त्या काळातली नाणी कशा पद्धतीची होती. तर मग आज आपण नाण्यांचे अंतरंग या पर्यंतच आपण साधारणतः आज पाहणार आहोत. मग सुरुवातीला आज काय पाहिलं आपण आजच्या पाठामध्ये? इतिहासची साधने कोणती आहेत, इतिहास म्हणजे काय, इतिहासाची साधनं कशा पद्धतीची आहेत, त्याचं बदलतं रूप कशा पद्धतीचे, मग आधुनिक साधने कोणती आहेत. इतिहासाची साधने मग प्रमुख 4: लिखित, भौतिक, मौखिक, दृकश्राव्य. त्यानंतर लिखित साधनं, त्याच्या नोंदी, दस्तऐवज याविषयीची माहिती आपण थोडक्यात पाहिलेली आहे. ध्वनी चित्रफित म्हणजे या व्हिडिओ मार्फत पण बघितलेले आहे. याचा दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या तासाला दाखवेल. हे जे दस्तऐवज आहे राष्ट्रीय अभिलेखागार, तर हे दिल्ली या ठिकाणी आहे. तर सगळ्या देशातील PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याविषयीची माहिती, टपाल तिकीट, नाणी, त्यानंतर जे टपाल तिकिटाचे मुख्य संस्थापक होते किंवा अभ्यासक जागतिक स्तरावर ते जाल कपूर यांच्याविषयीची माहिती पाहिलेली आहे. भौतिक स्पर्शातून उलगडणारा इतिहास म्हणजे भौतिक साधनं, मग नाणी आहे, मंदिर आहे, स्तूप आहे, त्यानंतर कपडे आहेत आपण पाहतो, मूर्त्या आहेत, त्यानंतर दागिने. याविषयीची माहिती आपण आज जी आहे ती पाहिलेली आहे. आणि शेवटचा जो घटक पाहिला आहे नाणी, तर नाण्याचं अंतरंग, नाण्याची एक बाजू, दुसऱ्या बाजू, त्याचा काय संदेश मिळतो, काय काय लिहिलेले आहेत, तर याविषयीची माहिती आपण आजच्या तासाला पाहिलेली आहे. आता तुमच्यापैकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आहे काही प्रश्न? नाही सर. सर्वांना समजलंय? विशाखा, तू थोडं लेट जॉईन झाली त्यामुळे तुला काही प्रश्न आहे का? थोडस मी रिवाइज केले परत एकदा. सर मी दुसऱ्या क्लासला बसत होते. बर, सिद्धी तुला समजलंय?
हॅलो हॅलो, काय आहे का, कुणाला काही प्रश्न आहे? नाही सर. चला थांबूया आपण इथेच. भेटूया पुढच्या तासाला. ओके, चला बाय, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट, गुड नाईट.